त्याने तेवढं एक कपडा टाकलं तेवढंच टाकायचं. हो. त्याचं 2200 रुपये, याचं 3500, याचं 2500. हे 80,000चा आहे. नमस्कार मित्रांनो, आत्ता सगळीकडे गावामध्ये जत्रा सुरू झालेल्या आहेत. सगळीकडे उत्साहाचं वातावरण आहे. तर आजच्या व्लॉगमध्ये मी तुम्हाला अशाच एका जत्रेचा अनुभव दाखवणार आहे. मी आधीच या यात्रेचा व्लॉग टाकणार होते, पण काही कारणामुळे ते शक्य झालं नाही. म्हणून आता तुमच्यासाठी तुम्ही गावाकडील यात्रा पाहिलीच असेल, पण ही जी जत्रा भरलेली आहे ती आहे शहरामध्ये भरलेली. तर चला आता आपण बघूयात की या यात्रेमध्ये काय काय आहे पाहण्यासाठी. तर ही आहे भीमतडी जत्रा. ही पुण्यात दरवर्षी भरवली जाणारी एक खास ग्रामीण सांस्कृतिक जत्रा आहे. तर ही जत्रा भरते साधारणपणे ॲग्रिकल्चरल कॉलेज ग्राउंड, शिवाजीनगर, पुणे येथे. ही यात्रा भरली होती 15 डिसेंबर ते 20 डिसेंबर 2025 पर्यंत. आणि पुढच्या वर्षी कधी असणार आहे तेही तुम्हाला मी ब्लॉगमध्ये सांगेलच. तर या यात्रेमध्ये काय काय असतं, तर महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील हस्तकला, कपडे, दागिने, पारंपरिक खाद्यपदार्थ, लोककला, नृत्य, संगीत कार्यक्रम आणि महिला बचत गटांचे स्टॉल्स असतात. तर ही जत्रा ग्रामीण महिलांना आणि कारागिरांना एक व्यासपीठ देण्यासाठी आयोजित केली जाते आणि शहरात बसून गावचा अनुभव घेता येतो. ही 2006 पासून भरवली जाणारी यात्रा आहे आणि या यात्रेला यावर्षी 19 वर्ष पूर्ण होत आहेत. आम्ही इथे कॉलेज ग्राउंडला पोहोचलो होतो. नंतर आम्ही गेटमधून एंट्री घेतली. खूप जास्त ट्रॅफिक असल्यामुळे खूप वेळ वेट करावा लागलं होतं. तर गेटमधून एंट्री केल्यानंतर पुढे जे ग्राउंड आहे तिथे ती यात्रा भरलेली आहे. आज होता यात्रेचा लास्ट डे, त्यामुळे खूप जास्त गर्दी पण होती. आम्ही इथे गाडी पार्क केली आणि नंतर निघालो. इथे पार्किंगची पण खूप छान व्यवस्था केली होती, त्यामुळे पार्किंगसाठी काही टेन्शन नव्हतं. इथे तुम्ही ऑनलाईन ऑफलाईन पण तिकीट बुक करू शकता. वेबसाईट पण आहे त्यांची, त्याच्यावरून पण तिकीट बुक करता येऊ शकत होते. इथे आल्यानंतर नेटवर्क इश्यू होता, त्यामुळे ऑनलाईन तिकीट बुक करायला प्रॉब्लेम येत होता. इथे आम्ही स्कॅनरने तिकीट बुक करायचं ट्राय केलं, पण ते काही पॉसिबल झालं नाही. त्यामुळे आम्ही ऑनलाईन तिकीट घेतलं. तिथूनच वायफाय, पासवर्ड वगैरे ते प्रोव्हाइड करत होते आणि मग आपण वेबसाईटवर जाऊन तिकीट बुक करायचं होतं आणि मग नंतर ते आपल्याला पासेस देणार होते. तर 60 रुपीज पर पर्सन तिकीट होते. घेते आता. भीमतडी ना, भीमतडी 2025 पासवर्ड कोड आहे. इथे जी फ्लॉवर्सनी वॉल डेकोर केली आहे तिथे फोटो काढण्यासाठी जागा होती आणि लहान मुलांसाठी प्रमुख आकर्षण म्हणजे ही बैलगाडी आहे. सर्वजण तिथे येऊन फोटो काढत होते. नंतर इथे आतमध्ये गेल्यावर पास चेक केला जातो आणि एंट्री दिली जाते.
इथे साईडला पण खूप सुंदर पेंटिंग लावलेले आहेत आणि फुले तर बघा किती मस्त आहेत. खूप सुंदर वेगवेगळ्या फुलांनी इथे सजवलेला आहे पूर्ण हा पॅसेज. आणि इथे फाउंटन सुद्धा त्यांनी तयार केलेला आहे. नंतर साईडला जे महाराष्ट्रामध्ये 12 बलुतेदार होते त्यांच्या कामाची ओळख म्हणून अशी सुंदर अशी एक रांगोळी काढलेली आहे. वेगवेगळ्या प्रकारच्या रांगोळ्या आहेत इथे. तर चला पाहूयात आपण. इथे पुढे आल्यानंतर पण इथे डिफरंट टाईपचे प्लांट्स दिसत आहेत. फ्लावर प्लांट्स. हे पहा, हे वेल्वेटचं आहे. त्याला टच केल्यानंतर सेम वेल्वेट सारखं फील आहे त्याला. सॉफ्टमध्ये येतात त्याला फ्लावर्स, जे आपण कधी पाहिले पण नसतील असे इथे प्लांट्स आहेत वेगवेगळ्या प्रकारचे. इथे तुम्ही बाय पण करू शकता. आणि हे त्यांनी फक्त एक सजावट म्हणून इथे वॉलला डेकोर केलं आहे. फुलांनी पूर्ण सजवलेलं आहे. चला पुढे चालत राहा, पुढे चालत राहा. त्या दिवशी आपण बघितलेलं ना ते कॉलम पद्धतीचे. आतमध्ये एंट्री केल्यानंतर इथे खूप सारे असे स्टॉल्स लागलेले आहेत आणि मध्ये हा जो पॅसेज आहे तिथे बसायला वगैरे पण जागा आहे. इथे यांनी ही प्लांटपासून क्रिसमस ट्री तयार केलेली आहे. तर आता आपण इथून सुरुवात करूयात एक एक स्टॉल पाहायला. तसे तर खूप सारे आहेत. आता जेवढे शक्य होतील तेवढे मी व्लॉगमध्ये दाखवण्याचा ट्राय करेल. रियल आहेत हे.
याची काय प्राइस आहे? इथे क्लच बॅग पण खूप छान होत्या, पण खूपच कॉस्टली वगैरे त्यांनी रेट लावले होते. हे बाहेर जर आपण मार्केटला घ्यायला जाऊ तर आपल्याला थोडं कमी किमतीमध्ये मिळून जातील. मला हे जास्त आवडलं कारण की हे प्लॅस्टिक टाकाऊपासून टिकाऊ अशा यांनी ह्या पर्स छोट्या वगैरे मिनीमध्ये बनवलेल्या होत्या. वॉलेट होते आणि डिझाईन वगैरे पण छान होत्या याच्या खूप. या व्हिडिओमध्ये त्यांनी दाखवलं आहे की काय प्रोसेस आहे त्या बॅग वगैरे तयार करण्याची. ते प्लॅस्टिक वगैरे घेऊन नंतर ते वॉश करतात, क्लीन करतात आणि मशीनच्या साहाय्याने नंतर त्या बॅग्स वगैरे बनवल्या जातात. प्राइस 850 आणि स्मॉल सॉरी स्मॉल पण हे जे द क्रिवेल म्हणून आहे ते काश्मीरमध्ये हँड एम्ब्रॉयडरी तयार करून हे रनर तयार केले जातात. डिझाईन पण याच्या खूप सुंदर होत्या, डिझाईन्स वगैरे, आणि कपडा पण खूप छान होता याचा. या स्टॉलवर पण खूप छान असे स्टॉल होते. त्याची प्राइस 3000 पासून स्टार्ट होती. जामदानी स्टॉल होते हे. डिझाईन वगैरे पण छान होते खूप. प्युअर कॉटन पासून बनलेले हे स्टॉल होते. खूपच सुंदर होते आणि सॉफ्ट पण होते खूप जास्त. या स्टॉलवर इथे गुजरातमध्ये तयार होणाऱ्या प्युअर कॉटनच्या साड्या होत्या, ज्या कॉस्टली पण होत्या पण सुंदर पण खूप जास्त होत्या. डिझाईन वगैरे खूप छान होता आणि नक्षीकाम पण त्याच्यावर खूप छान केलेलं होतं. सॉफ्ट अशा होत्या एकदम वेअर करायला पण, आणि समर कलेक्शनसाठी खूप बेस्ट होत्या या साडी. आणि स्टॉलच्या रेंज पण डिफरंट होत्या इथे. क्या प्राइजेस का? हाँ, इतनी क्यों महंगी? कॉटन है इसलिए? अच्छा. और ये वाले? ये क्या है? ये भी साड़ी है, स्टॉल है. स्टॉल पण होते इथे डिफरंट टाईपचे डिझाईनचे, आणि प्राइस त्यांचे डिझाईन वाईज त्यांनी मेन्शन केल्या होत्या तशा 800 पासून ते 1500 पर्यंत स्टॉलची रेंज होती. कानातले तुला बघ घ्यायचे. क्या है ये? साड़ी है बांधने का। बांधने
प्राइस ये वाला 4, 5, 6,000, 9,000, 10,000, फिर ये 20,000, इतनी क्यों कॉस्टली है? 20,000। नहीं कॉस्टली क्यों है इतनी? ये ना बंदेज का काम है इसके ऊपर और सिल्क का कपड़ा है। अच्छा, इसको बनने प्योर में सिल्क रहता है 2.5 से ये। 3 महीने लगते हैं। मला या सगळ्यांमध्ये ही साडी खूप आवडली होती, पण ती 8,500ची होती म्हणून मी काही घेतली नाही. इतकी कॉस्टली साडी होती ती. नंतर आम्ही थोडा वेळ फिरलो तिथेच आणि थोडं फोटो सेशन केलं. इथे हे काका बघा कसे झोपलेत. खूप जास्त दमल्यानंतर लोक इथे येऊन बसत होती. बसायला वगैरे पण खूप जास्त स्पेस आहे इथे. मेडिकल इमर्जन्सी म्हणून इथे फर्स्ट एड किट वगैरे पण अवेलेबल होते आणि डॉक्टर्स वगैरे पण होते तिथे अवेलेबल. तर पुढच्या वर्षी कधी यात्रा ही भरणार आहे तर ते तिथे मेन्शन केलं होतं. नेक्स्ट इयर 17 ते 20 डिसेंबर 2026ला ही यात्रा पुन्हा भरेल. पुढे गेल्यानंतर आम्हाला चंदू काका सराफ यांचे स्टॉल लागला, जिथे की लकी ड्रॉ वगैरे चालू होते. त्याच्यामध्ये आपलं नाव वगैरे मेन्शन करून तर लकी ड्रॉमध्ये आपल्याला पार्टिसिपेट करायचं होतं. मी पण त्याच्यामध्ये एक जर लागलंच तर म्हणून मी फिलअप केला तो फॉर्म. काय याची प्रोसेस काय आहे? लकी ड्रायव्हर आपण काय करायचं असतं? अच्छा, आज संध्याकाळी ड्रॉ बोलवायचा. पुढे गेल्यानंतर इथे शेतकरी बचत गटचे स्टॉल होते आणि इथे फळे वगैरे पण तिथे खूप फ्रेश वगैरे मिळत होती आपल्याला विकत घेण्यासाठी. तर पेरू होते वेगवेगळ्या प्रकारचे, अंजीर. कशातील देणार याच्यात? 180 रुपये किलो. हे सगळे एकच आहे. आयुर्वेदिक फूड पावडर आहे. यामध्ये शतावरी, अश्वगंधा, गुडवे, ज्येष्ठमध अशा 12 वनौषधी आहेत. हे तुम्ही साखरेला पर्याय म्हणून चहा, पाणी, दूध, कॉफी यातून घेऊ शकता. आयुर्वेदिक फूड पावडर काय प्राइस आहे त्याचे? प्राइस काय त्याचे? 100 रुपीज. टेस्ट अरे कर छान आहे, बघ एकदा जाऊन. सगळी पावडर आहे. म्हणजे 12 हार्बर्स मिक्स केले. आयुर्वेदिक फूड पावडर आहे. यामध्ये 12 चल ये सेट. साखरेला पर्याय म्हणून चहा, पाणी, दूध, कॉफी यातून घेऊ शकता. त्याची काय प्राइस आहे? इंद्रायणी. कोणता आहे मॅम? इंद्रायणी इंद्रायणी 105 रुपये केजी. 105. हा कोणता आहे? मावळ वगैरे काय आहे याचं? कुठून आहे हा? हा म्हणजे कोणता आहे पण? गावरान मावळ. मावळ चल येतात. वॅक्यूम पॅक आहे ते. इंद्रायणी राईस. हेच काय याची? 450 आहे. फ्लॅट 300 रुपये ऑफ आहे त्याच्यावर. 350. हे विदाऊट पॉलिशेस असतात ना? पॉलिश आहे. हा सिंगल पॉलिश आहे. याचे किती म्हटले? 350. 350. आणि हा? हा 250ला आहे. 329 प्राइस आहे. 250ला तो आहे. त्याची 229 आहे. 370 रुपये. हा जो मोहोळ शेतकरी ग्रुप स्टॉल होता तर त्यांच्याकडे आत्तापर्यंतचे जे 100 प्रकारचे बनानाचे जे प्लांट्स अवेलेबल होते, जे की खूप दुर्मिळ होत चाललेले आहेत, आणि 300 प्रकारचे व्हरायटीचे ऑर्गॅनिक सीड्स अवेलेबल होते की जे की आता सहसापणे मिळत नाही. काय प्राइस? 80 रुपये 80 रुपये मॅम. 80. चांगलं आहे. हां चांगलं आहे. घे आपल्याला. हा?
आलेपाक वडी, आलं, तुळस, मध, साखर याच्यामध्ये. सर्दी, खोकला, ऍसिडिटीसाठी चांगली आहे. खोकला ऍसिडिटीसाठी चांगली आहे. हे 70ला आहे. हे टेस्टला हे लिंबूयुक्त आहे. चवळून खा दादा, चांगलं पाहिजे? आणि पाणी नाही प्यायचं त्याला. हा जो इथे आलेपाक होता खूपच टेस्टी होता. मी तिथे टेस्ट पण करून पाहिली. मी हे एक पॅकेट घेतलं, लिंबूयुक्तवालं होतं ते. चवीला पण खूप छान आहे आणि खोकला वगैरे लागल्यावर फरक पण पडेल याने. हळद पॅकेट कसं आहे? अरे 150 रुपये. अरे बाकी एवढे आलं मग तुळस साखर. चल घ्यायचंय काय? बासुंदी घ्यायची इकडे बासुंदी, इकडे बासुंदी. कसं आहे? हे बासुंदी हे 50 रुपये का? 50. इथे हा जो शेतकरी एक गट होता पनीरवाला या नावाने, तर खूप छान बासुंदीची टेस्ट होती. एकदम गावाकडे जशी आपण तयार करतो चुलीवर तसं त्याची टेस्ट लागली. आम्ही फर्स्ट टाइम घेत होतो म्हणूनच आम्ही एकच कप इथे मागवला होता. त्यानंतर आम्ही दोघांसाठी पुन्हा एकदा 2 कप घेऊन टाकले होते, कारण खूपच चवीला छान होती ही बासुंदी. इंद्रायणी तांदूळ पण होते. गिर आपले किल्लारी घ्यायचे. हे 750 रुपयाला. आणि हे वाला गिर घ्यायचं 600 रुपये पावशेर आहे. हे किती ते पावशेर 600 रुपये पावसर. बघायचं का टेस्ट? 600 रुपये पावशेर आहे. 750 रुपये अर्धा किलो. गिर गाई तूप. गाई आमच्या सगळ्या गुजरात सातारमध्ये हां टेस्टला इकडे नेक्स्ट लो बताइए ना यहाँ पे वायपर हो गावरान गाईचं. टेस्ट करून गावरान तर वाटतंय. हो पाठवतो ना. नंतर थोडं पुढे गेल्यानंतर आम्हाला हा बोर्ड दिसला, बिना साखरेचा गोड चहा. ते बघूनच आम्ही त्या स्टॉलकडे जायचं ठरवलं, कारण की बिना साखरेचा मग गोड कसं लागणार चहा, म्हणून आम्ही ते पाहण्यासाठी गेलो. नंतर या दादांनी तिथे इन्फॉर्मेशन वगैरे आम्हाला दिली, कसा तो तयार करायचा आहे चहा, आणि आपण त्यांच्याकडून ती पावडर पण विकत घेऊ शकत होतो. त्यांची वेबसाईट वगैरे पण आहे, तर तुम्ही तिथे जाऊन पण बघू शकता. तर तो बिना साखरेचा असल्यामुळे पण गोड लागतो. याचं कारण म्हणजे की मॉन्क फ्रूट नावाचं जे फळ आहे त्याच्यापासून ती पावडर बनवली जाते जी शुगरपेक्षा 250 पट जास्त गोड राहते. त्याच्यामुळे तो चहा गोड लागतो. 20 रुपयाला 1 कप असा ते चहा विकत होते. तर आम्ही इथे दोघांसाठी 2 कप घेतले. त्याच्यामध्ये त्यांनी हे रेडी केलेलंच आधी जे गरम पाणी होतं त्याच्यामध्ये पावडर टाकली आणि हा तयार झाला चहा. टेस्ट चहासारखी तर नव्हती, पण ठीक होतं. शुगर पेशंट वगैरे किंवा तुम्हाला जर शुगर अवॉइड करायची असेल तर हा एक बेस्ट ऑप्शन म्हणून हा चहा तुम्ही घेऊ शकता. त्यांची वेबसाईट आहे, तर त्याच्यावर जाऊन तुम्ही बघू शकता. तुम्हाला जर ऑर्डर करायचं असेल www.harveyholistic.com म्हणून त्यांची वेबसाईट आहे. हा जगातील पहिला चहा जो दावा करतो की गोड लागणार, पण साखर नाही. एक कारण आहे की जे आपण मॉन्क फ्रूटचा वापर करतो. मॉन्क फ्रूट हे नॉर्मल साखरेपेक्षा 250 पट गोड आहे. कॅलरी 0, कार्बोहायड्रेट 0, ग्लायसेमिक इंडेक्स 0. आणि मग याचा वापर करून आपण एक टी मिक्स बनवले, असे सॅचेट्स बनवले. आणि जे आपण ट्रॅव्हलिंगमध्ये ऑफिसमध्ये टाईम वापरू शकतो, इझिली वापरू शकतो.
डायबिटीज पेशंटसाठी डाएटवाल्या लोकांसाठी एक नंबर ऑप्शन आहे. गोड आहे. डिलिव्हरी झाल्यासाठी एक चांगला मार्ग आहे. हा प्रोडक्ट एक 10 दिवसात लॉन्च होत आहे आणि आपला प्रवास herbholistic.com ह्या साईटला विजिट करून आपण ऑनलाईन बाय करू शकतो. काय कमी नाही का? 200 नाही का? अरे संपत आलं ना, 200 घे ना आता. संपत आलं ना, 200 घे. हां हे पकड. हा आणि हा वेगळा आहे का? सेमच आहे. हा कोणता आहे? अजवाइन आहे, हा मल्टीफ्लावर आहे. याची प्राईस करा. ओके, थँक्यू मॅम. चल आता काहीतरी खाऊ प्रॉब्लेम हा कोणता मल्टीफ्लावर ना? अजवाइन. याची काय प्राईस किती? 230 पावसात 430 हाफ केजी. घ्यायचं का पावशेर घ्यायचं? पण बॅग नाही आहे रे आता. अरे बापरे झाला ओला. बॅग आहे ना मॅम? हा बॅग आहे ना? किती करायचे? 200. इथे जेवढं पुढे चालत जाईल तेवढे स्टॉल दिसत होते. त्यामुळे प्रत्येक स्टॉलवर जाऊन प्रत्येकाची ती इन्फॉर्मेशन घेऊन व्हिडिओ वगैरे शूट करायला एवढं पॉसिबल होत नव्हतं. कारण की आम्हाला इथे येऊनच आत्ता बराच वेळ झाला होता. एक दीड तास तरी आम्हाला झाला असेल की आम्ही एंट्री केल्यापासून हे जे स्टॉल फिरतोय आणि मी व्हिडिओ शूटिंग वगैरे थोडीफार घेते ह्याच्यामध्ये. पुढे गेल्यानंतर जी फेमस झालेली साई कला पैठणी म्हणून आहे जी येवल्याची, तर तिथे आम्ही साडी बघण्यासाठी गेलो. खूपच कॉस्टली साडी आणि जी 1 लाखाची साडी म्हणून ते खूप सारे ॲडव्हर्टाईज वगैरे येत होते, व्हिडिओज येत होते. तर ती मी साडी जाऊन पाहिली. इथे स्टार्टिंग साडी प्राईज ही 12,000, 15,000, 20,000 अशी होती. आणि डाव्या साईडला जे ब्ल्यू हँगरवर ज्या साड्या लावलेल्या आहेत त्या प्रत्येकी 1 लाखाची एक साडी अशा त्या साड्या होत्या. प्युअर सिल्क असल्यामुळे त्याची कॉस्ट ही तशीच होती. आणि पैठणी ड्रेसची स्टार्टिंग प्राईस ही 4,000 पासून होती. तिथे वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळ्या कलरचे पण ड्रेस अवेलेबल होते पैठणीचे. याची काय प्राईस आहे? प्युअर पैठणी आहेत का या? आणि हे ड्रेस आहेत का? याची काय प्राईस? 4,000. आणि एक नंबर साडी वरची कोणत्या त्या तिथून 1 लाखाच्या आहेत का पूर्ण सगळ्या? दाखवल्या आहेत त्या साड्या 1 लाखाची प्रत्येकी एक साडी अशी ह्या साड्या होत्या. हे काय बचत गटाचं आहे. हा जो बचत गट आहे तो बोंड आदिवासी खेड्यातून आलेला महिला बचत गट आहे. सखी आदिवासी महिला बचत गट या बचत गटामधील महिलांनी तयार केलेल्या विविध प्रकारच्या वस्तू आहेत. खूप असे सुंदर नक्षीकाम केलेले आहेत प्रत्येक बॅगवर आणि पर्स वगैरे त्यांनी त्या विणलेल्या आहेत. इथे कोणी सेल करायला अवेलेबल नव्हते त्यामुळे आम्हाला त्याची प्राइस कळू शकली नाही. याची काय प्राइस आहे पाऊच? अच्छा, ओके ओके.
इथे पण आपल्याला खूप सुंदर सुंदर अशा वस्तू पेंटिंग आणि जे क्लोथवर त्यांनी जे वर्क केलेलं आहे ते पाहायला मिळत आहे. गोंद असं त्याच्या हेल्पने हे चित्र वगैरे काढलेलं आहे. ते बघ तेवाला पण पेंटिंग हे पेननीच काढलेले आहेत का? या स्टॉलवर पण खूप सुंदर सुंदर अशा वस्तू होत्या. रांगोळी वगैरे काढलेली होती जी गाईच्या शेणापासून बनवलेले हे स्टॅम्प आहेत. वेगवेगळ्या प्रकारच्या रांगोळी डिझाईन्स त्यावर त्यांनी रेखाटल्या आहेत आणि खूप सुंदर अशा मातीपासून बनवलेले पण भांडी वगैरे ठेवलेली आहे त्यांनी. घरामध्ये एक पॉझिटिव्हिटी द्यावी म्हणून डिझाईन पण केली आणि गाईच्या शेणावरती केली. एक दारामध्ये माणूस आरामात आरामात दारात पण माणूस किती असेल हे बघा 350. 350. हे छान आहे रे. याची काय प्राइस आहे? 80 रुपये जोडी, मोठे 120ला. या स्टॉलवर पण रिजनेबल रेटमध्ये खूप सुंदर अशा डॉल्स आणि वेगवेगळ्या शोपीस वगैरे पण बनवलेले होते जे गाईच्या शेणापासून आणि चिंचोक्याच्या पावडरपासून बनवलेले आहेत. तुम्ही बघू शकता. एकदम हार्ड आहे. डस्ट वगैरे बसली ओल्या कपड्याने पुसू शकता. कलर वगैरे काहीच नाही. कोणत्या पण वस्तूला हात लावून बघा तुम्ही, एकदम कडक आहे. हे 200 वाला आहे. त्याला बेस हवा असेल तर तो सुद्धा दीदी आता परत शिकते ना. ते पण मातीपासूनच बनवलेले आहेत का? शेणापासून. शेणापासूनच आहेत ते त्यात पण. तुम्ही झाड पण लावू शकता आणि फ्लावर. हे बघ ना, हे पण छान आहे. बघू काय. आणि याची 200. हे पण त्याच्यापासूनच बनवलेलं आहे. हो, हे सगळे प्रोडक्ट सगळे शेणापासून. हातावर एक मिनिट लागलं मला स्टिक झालं. घेऊ काय? बेस स्टिकला स्टिक करून देऊ त्याच्यासोबत. हा ह्याच्यासोबत स्टिक करून का? हो. बेस हवा आहे का तुम्हाला? हो बेस हवा. काही जण बोलतात ना बेस नको तर स्टिक नको. त्याला असं बेस हवा असेल. गाईच्या शेणापासून बनवलेली ती पारंपरिक कलाकृती मला खूप जास्त आवडली. त्यामुळं मी ती घेऊन टाकली. पर पीस 200 रुपीज अशी त्याची कॉस्ट होती आणि खूप दिसायला पण सुंदर होती. आणि त्याचा कलर वगैरे नाही ना जाणार? ॲक्रेलिक कलर यूज केलेला आहे. ओके. कलर वगैरे काहीच प्रॉब्लेम नाही. त्याच्यात आपण चिंचुका पावडर टाकली आहे. त्याच्यामध्ये एकदम कडक बनले. पडलं पाण्याच्या पाण्यामध्ये गेलं काही फक्त फेकू नका. केलं का तुम्ही? हे असं पॅक केलंय. हो. हे या साईडनेच ओपन करून बाहेर काढा. कारण की बेस हे काढला वरतून काढलं तर बेस सेपरेट होईल. स्टिक राहील ना पण ते स्टिक राहिलेलं आहे तर म्हणून ते या साईडने ओपन केलं. फिक्स बसतं ना त्याच्यामुळे ते जोरात ओढतात. चालेल. आणि या सर्व वस्तू गाईच्या शेणापासून. तर पुढे गेल्यानंतर आम्हाला हा ड्राय फिश सेलिंगचा स्टॉल दिसला. तिथे पण रिजनेबल रेटमध्ये फिश वगैरे सेल करत होते. पद्धत आमच्या पैसे कसे आहेत? 230 रुपये 100 ग्रॅम.
लास्टच ठेवली बरोबर. लोक बरोबर जातील पूर्ण फिरून येतील. स्टॉल वगैरे फिरून झाल्यानंतर जशी जशी एक्झिट जवळ येत होती तसे काही स्टॉलच तिथे लागत होते आणि मग पुढे गेल्यानंतर फूड स्टॉल होते. तिथे खूप खाण्याचे वगैरे सोय होती. व्हेज नॉनव्हेज दोन्ही प्रकारचे फूड तिथे अवेलेबल होते. त्या साईडला जात असताना तिथे लेफ्ट साईडला 2-3 स्टॉल होते जिथे ती असे पारंपरिक पद्धतीचे जातं वगैरे आपल्याला तिथे पाहायला मिळत होतं. तुळशी वृंदावन पण होतं तिथे. हे छोट्याची काय प्राइस आहे? 950. हे तुळशी वृंदावन जे आहे ते 80,000चं आहे कारण की त्याच्यामध्ये फाउंटन आहे आणि ते काळ्या दगडापासून बनवलेलं आहे. त्यामुळे त्याची कॉस्ट इतकी आहे आणि त्याच्यावर सुंदर असे नक्षीकाम कोरीव काम खूप सुंदर केलेलं आहे. त्यामुळे त्याची किंमत ही जास्त होती. त्याच्यामध्ये फाउंटन आहे म्हणून ते 70 आहे. कळलं? इथे आल्यानंतर सगळेच हे फूड स्टॉल होते. वेगवेगळ्या प्रकारचे पारंपरिक पदार्थ, पुरणपोळी, मासवडी, भरलेलं वांग, उकडीचे मोदक वगैरे असे वेगवेगळे प्रकारचे गोड पदार्थ, परत मसालेदार कोल्हापुरी पदार्थ, सगळ्या प्रकारचे जेवण इथे अवेलेबल होतं. एका साईडला व्हेज लोकांसाठीचे स्टॉल होते आणि दुसऱ्या बाजूला नॉनव्हेजचे स्टॉल लागले होते तिथे. इथे हे खापरावरचे मांडे तयार केले जात होते. तुम्ही बघू शकता या पोळ्या किती मोठ्या आहेत. काही लोक तिथे जेवण वगैरे घेऊन टेबलवरच जेवायला बसले होते आणि काही जण जे होते ते जमिनीवर मस्तपैकी जेवणाचा आस्वाद घेत निवांत गप्पा मारत जेवत बसले होते. बराच असा मोठी इथे जागेची पण सोय केली होती. त्यामुळे किती जरी गर्दी झाली तरी काही टेन्शन नव्हते आणि खूप असं सुंदर अशी ही यात्रा मी आज अनुभवली आहे. शहरामध्ये पण इतकी सुंदर यात्रा भरू शकते. थोडीशी वेगळी आहे गावापेक्षा, पण शहरातल्या लोकांना थोडासा त्याचा अनुभव मिळावा यासाठी पण ही खूप सुंदर अशी यात्रा भरवली आहे. खूप सारं फिरून झाल्यानंतर आम्ही इथे जेवण केलं. भरलेलं वांग होतं आणि या साईडला जे होते ते नॉनव्हेजचे स्टॉल लागले होते. तर चिकन थाली वगैरे 250 रुपयापासून स्टार्टिंग होती. त्याच्यामध्ये इथे चिकन थाली, फिश थाली वगैरे पण अवेलेबल होत्या. अशा प्रकारे आजचा हा भीमथडी यात्रेचा दिवस खूपच सुंदर गेला आमचा. आम्ही जाण्यासाठी निघालोच होतो की तेवढ्यात अजून एक मला स्टॉल दिसला. आम्ही जसे एक्झिट गेटकडे जात होतो तसेच आम्हाला नजर जाईल तिकडे एखादा कोणता ना कोणता स्टॉल दिसायचा. मला वाटलं की तिथे व्हेज स्टॉल आहे कोणता तरी, व्हेज मंचुरियन वगैरे.
चायनीजमध्ये, त्यामुळे मी त्या साईडला गेले, पण तो नॉनव्हेज स्टॉल होता, नॉनव्हेज आहे पण हे. त्यामुळे आम्ही पुन्हा रिटर्न आलो. या यात्रेमध्ये बघण्यासाठी खूप छान होते स्टॉल सगळेच, आणि खाण्यासाठी पण इथे फूड्स वगैरे खूप जास्त प्रकारचं अवेलेबल होतं, वेगवेगळ्या प्रकारचं व्हेज नॉनव्हेजमध्ये. त्यामुळे लोकांनी इथे खाण्यासाठी पण खूप जास्त गर्दी केलेली होती. आजच्या यात्रेचा अनुभव हा खूपच छान होता. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि कॉमेंट करायला विसरू नका, आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू. चल